सुंदर ते धान उभे विटेवरे करकटेवरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटवरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते धान उभे विटेवरे करकटेवरी ठेवनिया करकटेवरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरांतर हेच ध्यान आवडे निरांतर हेच ध्यान आवडे निरांतर हेच ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रव कंडिक वस्तुभमनी विराजित कंडिक वस्तुभमनी विराजित कंडिक वस्तुभमनी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक शुभमणी विराजित कंठिक शुभमणी विराजित कंठिक शुभमणी विराजित तुळार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेच ध्यान आवडे निरांतर हेच ध्यान आवडे निरांतर हेच ध्यान हार गळा कासे पितांबर आवडे हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान गमने माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे हेच सर्व सुख तुका माझे हेच सर्व सुख तुका म्हणे माझे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी झाले ओ साधनी सुख झाले ओ सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी दोहा विठ्ठल बलवा दोहा विठ्ठल विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा दोहा माधव बलवा माधव बलवा माधव बलवा माधव बलवा माधव बलवा माधव बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा बहुत सुखाची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची
जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून आवडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा 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 विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर माझे विवर तो हा सर्व सुखाचे आगर वापर तुम्हा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम राम नामाची धन्य ख्याती राम नामाची अन्य ख्याती राम नामाची धन्य ख्याती राम नामाची अन्य ख्याती पापी तरले पुढे सरती पाप तरले पुढे तरते पाप तरले पुढे तरते पाप तरले पुढे तरते कोडी आजा मेळू बरा कोळी आजा मिळा कोडी आजा मेळू मला कोळी आजा मिळा आणि ते सकळ गणिता आणि ते सकळ गणिकानी ते सकळ गणिकानी ते सकळ गणिकानी ते सकळ गणिकानी ते सकळ नाम पावन श्रीपदी तरती नामे पावन श्रीयाती जाती नामे पावन श्रीयादी तरती नाम पावन श्रीयाती याती नामे सर्व एकच मुक्ती नामे सर्व एकची 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 मुक्ती सरला कोडी आजा मेळ सरला कोळी आजा मिळा सरला कोडी आजा मेळ सरला कोळी आजा मिळा गणिता आणि ते सकळ गणिकानी ते सकळ गणिकानी ते सकळ गणिकानी ते सकळ एका जनार्दन
जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण नाम त्रिलोकी पावन नाम त्रिलोकी पावन नामे त्रिलोकी पावन नामे त्रिलोकी पावन नामे त्रिलोकी पावन नामे त्रिलोकी पावन कोळिया जाणे सरला कोळिया जामेला कोळिया जाणे सरला कोळिया जामेला आणि ते सकळ आणि ते सकळ गणिकानी के सकळ गणिकानी के सकळ गणिकानी के सकळ गणिकानी के सकळ विठोबा विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई राम नामाची धन्य ख्याती 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 पापी तरले पुढे तरते पापे तरले पुढे तरते तरला कोणी आजा मेळा तरला कोणी आजा मेळा पापी तरले पुढे तरती पापी तरले पुढे तरती तरला कोणी आजा मेळ तरला कोणी आजा मेळ गायिकाने ते सगळं गायिकाने
विठ्ठल 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 विठ्ठला विडाला 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 विठ्ठला 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 विडाला विडाला भगवान की जय भगवान की महाराज की जय। रामनामाची धन्य खाती पापी तरले पुढे तरती तरला कोळी या जामेळ गणिका आणि ते सकळ नामे पावन श्र्यादी आती नामे सर्वा एकची मुक्ती तरला कोळी आजामेळ गणिकाते सकळ एका जनार्दनी चरण नामे ती लोकी पावन तरला कोळी आजामेळ गणिकानी ते सकळ विठ्ठल 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 विडाला विडाला विठ्ठल विडाला विठ्ठल विडाला 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 ध्येयं
सदा परिभवगणमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिववीरं चिन्तयन् शरण्यम् वृत्त्यार्तेऽहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् जन्माद्यस्य तोन्वयातितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायाति कवये मुह्यन्ति यत सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामनामाची धन्य ख्याती पापी तरले पुढे तरती परमंगलमय प्रार्थना केलीश्वर भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्तीम भक्त श्री शांतीब्रह्म पैठण निवासी श्री एकनाथजी महाराज यांचा हा अभंग नामपर प्रकरणातील आपण घेतलेला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून भगवान प्रभू रामचंद्रांचं नामाचं महत्त्व प्रतिपादन करण्याचं एक मनोदय अंतःकरणामध्ये आलेला आहे. आदरणीय श्री विभूती साहेबांनी सांगितलं की हा अभंग घ्या, म्हटलं पाठ नाही पण घेतो. तरी प्रयत्न करतो, आपण सर्वजण सांभाळून घ्याल अशी अपेक्षा धरतो मी. क्षमा करा, माझा परिचय आपला एवढा नाही आहे, पण आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या परिसरातील आहात असं मी नक्कीच धरतो, गृहीत नाही धरत, नक्की धरतो. तेव्हा आपण सर्व श्री केडगाव हुपरी या गावामध्ये, क्षमा करा, हुपरी गावामध्ये संपन्न होत असलेला हा रामनवमी आणि हनुमान जन्माच्या या उत्सवाच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेले आहात. शहरामध्ये असल्यामुळे लोक कमी असतात हा मला अंदाज आहेच, आणि तो अंदाज माझा खरा ठरला. जास्त लोक असतात ते खेडेगावात असतात, शहरामध्ये लोक ताऊन सुलाकून आलेले असतात. आपली उपस्थिती प्रार्थनीय असं समजून मी अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. प्रस्तावना. श्री संत एकनाथ महाराजांनी या ठिकाणी प्रभूंच्या नाम महिमा वर्णन केलेला आहे, आणि हा वर्णन करीत असताना एक महत्वाचा विषय आहे, हा कलियुग आहे. श्रीमद भागवतामध्ये या कलियुगातला अनेक प्रकारच्या दोषाचं वर्णन केलेलं आहे. 12व्या स्कंदामध्ये या कलीच्या पहिल्या 12 श्लोकामध्ये 12 अध्यायामध्ये अत्यंतिक भयानक विदारक अशा प्रकारचं ह्या संतांनी या कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. आपल्या नाथ महाराज आदी करून संतांनी सुद्धा या कलियुगाचं विशेष प्रकारचं महत्व केलेलं आहे. हाच कली श्रीमद भागवतामध्ये सांगितलं जातं की ज्यावेळी परीक्षित दिग्विजय करून परत येतात, आपल्या पूर्ण असणाऱ्या आजोबांच्या पुण्याईचा प्रभावामुळे ते दिग्विजय होतात, आणि असा एक प्रसंग येतो की रथावर आरूढ होत असताना
अचानक समोर त्यांना एक गाय आणि वासरू दिसलं. 3 पायाची असणारी ती गाय, अत्यंत कृश झालेली ती गाय आणि वासरू, ज्या वेळेला एक मनुष्य काठी घेऊन तिला मारत होता. एक तर मुळात ती कृश होती, अर्धमेली झाली होती आणि तो दुष्ट मनुष्य मारत होता. हे दृश्य पाहिला क्षणी परीक्षितीला अतिशय क्रोधायमान झाले आणि रागाने ते लालबुंद होऊन ते त्याला मारण्याकरता हातामध्ये वज्र घेऊन निघाले. आता त्याला मारणार तितक्या तो दुष्ट मनुष्य परीक्षितीला शरण येतो, दर्शन घेतो, सांगतो की महाराज माझ्याकडून चूक घडली, मला क्षमा करा, अभय द्या. आपल्या पूर्वसुरींनी जो जो शरण आलेला आहे त्याला अभय दिलेला आहे, तोही धर्म आपण परिपालन करावं. मग मी कली आहे. आता ते गायी कोण होतं, वासू, तो काय आपल्याला भाग घ्यायचा नाही, फक्त पुढे करायचंय. मी कली आहे, मला आपल्या राज्यामध्ये थोडं स्थान द्या. आणि मग कलीला दया येऊन त्याला 4 ठिकाणी स्थान दिलं. संयम सुनम सियम दडम, म्हणजे जिथे व्यभिचार होतो, जिथे जुगार खेळला जातो आदी करून या ठिकाणी ते कलीला स्थान दिलं. पण ज्यावेळी त्या कलीने पाय पसरायला सुरुवात करता करता भगवान कृष्णचंद्र परमात्मा निजधामाला गेल्यानंतर त्या कलीने समग्र अशा प्रकारचं पाय पसरले आणि पाय पसरून सर्व कली जगत त्यांनी काबीज केलं. अशा प्रकारचं सर्व जग त्या कलीच्या प्रभावाखाली आतंकित आपण सर्व झालेलो आहोत. आणि कलीचा एक स्वभाव आहे. परीक्षिती राजांनी त्या कलीला अभयत्व दिलं, त्याचं एक कारण महत्वाचं आहे. अनंत दोष त्या कलीमध्ये असतील, कलीमध्ये अनंत दोष असतील, पण एक गुण चांगला, यत् फलम नास्ति तपसा न योगे न समाधीन तत्फलम लभते कलौ कलौ केशव कीर्तनात. जे फळ यज्ञाधिकाने प्राप्त होत नाही, ज्या जपाने प्राप्त होत नाही, जे फळ तपाने प्राप्त होत नाही, ते फळ केवळ प्रभूच्या नामाने प्राप्त होतो. हे संतांनी आपल्यावर केलेले उपकार आहेत, अनंत प्रकारच्या संतांनी केलेले उपकार आहेत. त्या परमात्म्याजवळ हे सांगितलंय, परमात्मा या कलियुगामध्ये अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतक निलेते अर्धरात्र ते अर्धरात्र काय, मध्ये पालत्व पीडा रोग क्षय, मध्ये पालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा, उरले ते पाहेगा. आता काय उरले शिल्लक? त्यावेळेला तपसाधना, यज्ञ साधना करण्याकरता ही साधना अत्यंत क्लिष्ट आहे. आणि अशा क्लिष्टाच्या साधनाचा आता हा प्रभाव आता या साधनांचा आता या कलियुगामध्ये तरी होणार नाही, कारण अत्यंत अल्प आयुष्य आहे. आणि मग परमात्म्यासावळ विनंती करून प्रभूंच्या अत्यंतिक अल्प साधनामध्ये प्रभू आपल्या कसा प्राप्त होईल, अशा प्रकारचा संतांनी केलेला विचार. आता माझा एक विषय असा आहे की भगवान परमात्मा अवतार घेतो आणि संतही अवतार घेतात, हे मला सांगायचं. दोघेही अवतार घेण्याची कारणमीमांसा एकच आहे, दोघांची अवताराची कारणमीमांसा एकच. कोणती? परित्राणाय साधूनाम, किंवा यदा यदा हि धर्मस्य, देवाचं अवतार मीमांसा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानम सुजाम. हे धर्माचं पालन करण्याकरता प्रभू अवतरित होत असतात, हे प्रभूचं कार्य आहे. आणि संतांचं धर्माचे पालन, धर्माचे धर्माचे पालन, धर्माचे पालन, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, याची आम्हा करणे काम. करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम. धर्माचं पालनही करतात आणि धर्माचं पालन करण्याकरता देवही येतात. पण जर देव जर धर्माचं पालन करण्याकरता येत असतील तर संत रूपाने येण्याची गरज काय? मला इथे जर देवच संत आहेत, तिच्यामध्ये असे देवती संत, देवते संत, देव देव म्हणजे संत आणि संत म्हणजे देव. ज्ञानोबा म्हणतात
बाहेर नामाची दाखुटे आतून वस्तू एक विचारे तेच मी ते. म्हणून फक्त नामाचा अंतर आहे. स्वरूपाने आम्ही एकच आहोत. परमात्मा आणि संत स्वरूपाने एक आहेत, फक्त भिन्नता आहे ती नामाची. इथे संत नामाभिमान आहे, इकडे देव नामाभिमान आहे. मग देवाचं आणि संतांचं जर कार्य एकच असेल तर त्या देवाला संत रूपाने येण्याची गरज काय, हा प्रश्न आहे. त्याचा प्रश्न असा आहे, देवाच्या अवतारामध्ये बांधील काय? देव अवतारामध्ये बांधला गेलेला आहे. कुठला बांधला गेलेला आहे? त्याला फक्त 3 कार्य करतो. कोणतं? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. साधूंचा संरक्षण करायचं, प्रतिपाळ करायचा आणि दुष्टांचा नाश करायचा, हे देवाच्या कार्यामध्ये. देव आपल्या कार्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. ज्या दुष्टाला मारायचं म्हणजे मारायचंच, मग तो शरण जरी आला तरी दुष्टाला अभय परमात्मा देत नव्हता. गयासूर आला, गया ठिकाण, गया शरण आला गयासूर, पण भगवंताने त्याला मारलंच. भले त्याला मुक्ती दिली तो भाग वेगळा. रावणाला मारलंच, विभीषणाचं कर्तव्य सांभाळ केलाच केला. म्हणून अशा प्रकारे परमात्मा आपल्या अवतारामध्ये तडजोड करत नाही, पण संतांच्या अवतारात वैशिष्ट्य आहे. मला सांगायचं आहे की परमात्मा अवतारामध्ये येण्यामध्ये आणि संतांच्या अवतारामध्ये येण्यामध्ये थोडा असा काही फरक आहे. तो फरक आपल्यासमोर 1-2 प्रकाराने मी सांगू इच्छितो. पहिला फरक असा आहे की देव अवतार आणि संत अवतारामध्ये ज्ञानोबा अमृतानुभवामध्ये म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात की ते कारुण्याची दिठी, त्या परब्रह्माला ज्यावेळी कारुण्यताच पुरलं त्यावेळी ज्ञानोबा झाले. त्या परब्रह्माच्या अंतःकरणामध्ये कारुण्यता निर्माण झाली, तुकोबाराय प्राप्त झाले. तुकोबारायांचा अवतार काय करतात? तुकोबाराय हेच करतात, संत हेच करतात. अवतार तुम्हा जरा या कर तुम्हा जरा या कर अवतार तुम्हाला धराया कर. अवतार तुम्हाला धराया कर. उतराया जन उद्धराया जन जड जीव. जर देवाचं कार्य काय? दुष्टांचा नाश आणि संतांचं संरक्षण. बरोबर. मग आता प्रश्न तुम्हाला विचारायचं, जर देव फक्त दुष्टांचाच नाश करतो आणि संतांचंच रक्षण करतो, आपण कोणी सांगा? यापैकी आपण दुष्ट आहेत का? दुष्ट आपण आहेत का? मला लेच उग्र बोलता हो तुम्ही. आम्ही का दुष्ट आहेत? दुष्ट असलं मग कीर्तनाला आलो असतो का? नाही का? म्हणजे आपण दुष्ट नाही, हे बरोबर. मग आपण संत आहेत का? जर दुष्ट नाही आपण, मग संत आहे का आपण? मला सांगा, वय बसत नसताना त्या आधार कार्डावर हे कुठलं संत बन्यात बसतं सांगा मला? आहे का? तिकीट न काढता पंढरीशी जा रे, कुठल्या संतांनी अभंगात लिहिले? हे संताचं लक्षण आहे का? मग आपण संत आहोत का? नाही. मग आपण दुष्ट आहोत का? नाही. संतही नाही, दुष्ट. मग आपण कोण आहे? आपण जन आहे. आपण कोण आहे? जन. संत अवताराला येऊन एकच काय करतात? उद्धराया जन जड जीव. जन जड जीवाचा उद्धार करण्याकरता संत येतात. जास्ती कशाला? भिंतीवर बसून ज्ञानोबारायांनी जडाचा उद्धार केला. बरोबर. शिळेवर तिथे अनुग्रह करता बसलेले जगद्गुरु संत तुकोबाराय त्या शिळेचा उद्धार केला. जगाच्या पाठीवर भिंतीचं आणि शिळेचं मंदिर कुठं दिसतं का तुम्हाला? जगाच्या पाठीवर खांबाचं मंदिर कुठं आहे का? फक्त एकच नेवासाला खांबाचं मंदिर आहे महाराज. फक्त खांबाचं मंदिर. फक्त भिंतीचं मंदिर आळंदीला आहे. फक्त शिळेचं मंदिर देहू गावला आहे. त्याचा उद्धार केला, जडाचा उद्धार केला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हा जीवाचा उद्धार केला.
जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला आणि तुम्हा आम्हाला ज्ञानेश्वरी अमृतानुभव गाथा यासारखे वाङ्मय देऊन संत वाङ्मय प्रतिमा आहेत त्या रूपाने आपल्याला दर्शन देऊन आपल्या सर्व जनांचा उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल अशा देवाने त्या परमात्म्याकडे प्रार्थना केली. हे परमात्मा या कलियुगामध्ये कलौ केशव कीर्तना, हे परमात्मा फक्त तुझ्या नामाने सर्व उद्धार होईल अशी साधना आम्हाला प्राप्त करून द्या. आणि भगवंताने अभयत्व दिलं आणि प्रभूचा नाम महिमा हा फक्त कलियुगामध्ये एकच साधन, कारण बाकीचे साधन आता उपयोगाचे नाही. बाकीच्या साधनांचे आता एवढी त्यांची काठिन्यता आहे ते आपल्याच्याने करणं शक्य नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्या नपवती ओ याच्या दारवंटा, जाणीव जाता जाणीव खाली अडपाटा, रोगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा हो हो. अशा रीतीने अनंत प्रकारची साधना केली म्हणजे साधना फलद्रूप होत नाही. म्हणून एकच साधन आहे, कुठलं? हो, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, गळतील पापे जन्मांतरी ते, गळतील पापे जन्मांतरी ते, नरगती साया जावे बनांतरा, नरगती सायास जावे बनांतरा, जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे, नरगती सायास जावे बनांतरा, नरगती सायास जावे बनांतरा. नाम घेता पदोपदी यज्ञ पावला पावली, बस एवढंच विशेष. यज्ञाचं फल एक नामचिंतनाच्या वाटेवर पाऊल ठेवता ठेवता यज्ञाचं फल प्राप्त होईल एवढा आशीर्वाद परमात्म्याने आपल्याला दिला, संतांना दिला. आणि तो संत आपल्याला सांगतात रामनामाची महती. हा अभंग आपण रामनामाच्या महतीबद्दल सांगितलेला आहे. आणि या रामनामाच्या महतीचा विचार करीत असताना परवा दिवशी भगवान प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले. या भूतलावर समग्र असणाऱ्या विश्वाचं एक अत्यंत कर्तव्य स्वरूपता कशा रीतीने असावी याचा एक विशेष प्रकारचा आदर्श या ठिकाणी नमूद केलेला आहे. आणि आपल्यासमोर परमात्म्याने एक जीवनचरित्र अशा रीतीने उभे केलं आहे की अशा जीवनचरित्राचा आपण जर मागोवा घेतला तर आपण आपलं जीवन समृद्ध होईल, असं प्रभू रामराज्य प्रभूचं कार्य आहे. अशा प्रभूंचं हे मी एक प्रसंग सांगतो आपल्याला. तो प्रसंग असा आहे, काय झालं, एकदा सुखंत नावाचा कुळे देशाचा राजा हा सुखंत हा सत्संगासाठी निघाला होता. सत्संग राजा होता, पण राजा असून सुद्धा धार्मिक होता, सात्विक होता. आणि तो राजा सत्संगासाठी निघाला होता सुमेर पर्वतावर. तो निघत असताना मध्येच त्याला नारद मुनींची भेट झाली. नारद महर्षी त्यांना भेटले. सत्संगाला निघालोय, समोर ब्रह्मर्षी नारद जे आहेत हे पाहिल्यानंतर सुखंताला अत्यंतिक आनंद झाला. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर नारद मुनींनी आशीर्वचन दिलं. आणि नारद मुनींनी सांगितलं, कुठे चाललात? त्यांनी सुखंतांनी सांगितलं, सत्संगाला चाललोय. असं समजले की सुमेर पर्वतावर सर्व संतजन आलेले आहेत, सर्व ऋषी मुनी सिद्ध साधक हे सर्व त्या ठिकाणी आलेले आहेत. माझं जीवन कृतार्थ होईल, एक सत्संगाचं दर्शन घडलं तर माझं जीवन कृतार्थ होईल, त्यांचा आशीर्वाद मला प्राप्त व्हावा याकरता मी सत्संगाला चाललेलो आहे सुमेर पर्वतावर. नारद मुनी म्हणलेले, बरोबर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. जीवनात जर सत्संग घडत असेल तर त्यासारखं भाग्य कोणतं आहे? कारण सत्संग सामान्य घडत नाही, कोणालाही सत्संग घडत नाही. तुकोबाराय म्हणतात, सत्संग घडण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागतं. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, चरणे पावलो, चरणे पावलो, चरणे पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, तेव्हा संत चरणी पावलो. संतांचं चरण तेव्हा मिळतं. हे राजन, अनंत जन्माच्या पुण्याचं गाठोड आहे आणि म्हणून तुला या सत्संगाची अपेक्षा निर्माण झाली. अतिशय चांगली गोष्ट आहे.
या आपण. सुकंत निघाले दर्शन घेऊन. परत नारद महर्षींना काय वाटलं, हो थांबा 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 थांबा, म्हणजे परत आले. म्हणजे तिथं कोण कोण आहेत, म्हणजे तिथं वशिष्ठ आहेत, अगस्त्य आहेत, पराशर ऋषी आहेत, सर्व यज्ञवल्क ऋषी आहेत, असे सर्व ऋषी आहेत. म्हणे विश्वामित्र आहेत का, म्हणे आहेत. बरोबर ठीक आहे. असं म्हटल्यानंतर नामावली ऐकल्यानंतर सुकंत परत निघाले. परत नारद महर्षींना काय झालं, म्हणजे इकडे इकडे इकडे. परत सुकंताला पाठी बघून, कोण आहेत म्हटले, त्यांनी यादी सांगितली, वशिष्ठ आदी करून सर्व आहेत. म्हणे विश्वामित्र आहेत, म्हणजे हो आहेत. मग एक काम करा, म्हणजे काय, सर्वांचं दर्शन घ्या पण विश्वामित्राचं घेऊ नका. काय सांगितलं, सर्वांचं तुम्ही दर्शन घ्या पण विश्वामित्राचं काही दर्शन तुम्ही घेऊ नका. म्हणजे का हो, विश्वामित्राचं काय दर्शन घेऊ नये. त्यांनी सांगितलं, अहो बाकीचे सर्व ब्रह्मर्षी आहेत. वशिष्ठ कोण आहेत, ब्रह्मर्षी आहेत. अगस्ती ब्रह्मर्षी आहेत. बाकीचे सर्व ब्रह्मवृंद आहेत, पण विश्वामित्र क्षत्रिय आहेत. विश्वामित्र कोण आहे, क्षत्रिय आहेत. आणि क्षत्रिय विश्वामित्र असल्यामुळे तू पण क्षत्रियच. एक क्षत्रिय दुसऱ्या क्षत्रियाच्या पाया पडत नाही. परिणाम तो त्याचा मिंध्या झाला असं समजलं जातं. हो, स्वाभिमान काय असतो ते फक्त आमच्या कोल्हापूरला माहिती. बस बस एक स्वाभिमान, कधी झुकणार नाही, वाकणार नाही. मला एक क्षमा मागून बोलतो मी जरा थोडस. एक कविता होती हो आपल्याला, महाराष्ट्र देशा नावाची. त्यामध्ये महाराष्ट्र देशा, पवित्र देशा महाराष्ट्राची कविता होती. त्यात काही कडवी होती. राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, शब्द होते. मी विचार केला, मी गेलो मराठवाड्यात गेलो, सगळा मराठवाडा धुंडाळला, पण राकड देशा दिसला नाही मला. दगडांच्या देशा दिसला नाही. मग मी पुढे आणखीन गेलो विदर्भामध्ये गेलो, तिथं पण मला राकड देशा दिसलं नाही, दगडांच्या देशा दिसलं नाही, कणखर देशा दिसलं नाही. मग तिथून जरा थोडस परत पाठीमागे खानदेशात गेलो. खानदेशात पण बघितलं, तिथेही मला दिसलं नाही. आता काय करा, मग खाली कोकणात उतरलो. कोकणात पण मला राकड देशा, कणखर देशा दिसलं नाही. मग मी थोडं वरती आलो, घाटावर, म्हणजे घाटी म्हणतात आपल्याला. घाटावर आलो, पुणे जिल्हा, नगर जिल्हा या परिसरामध्ये फिरलो मी. तिथेही दिसलं. त्यातल्या त्या सगळ्यात बाकीच्या तरी बरं वाटलं, आमचा पुणे जिल्हा तर मोंजाळच. पुणे जिल्हा म्हणजे अतिशय मोंजाळ. आम्ही म्हणतो शिळ पाणी ओतले आमच्या जिल्ह्यावर, असं तरतरीतपणा नाही. अहो आता तुम्ही भेटायला आलात, आनंद वाटला, पुढच्या वेळेला येईन त्यावेळी जेवल्याशिवाय सोडणार नाही. हो, हा पुणे जिल्हा. अरे पण आता दे ना जेवण. नाही आता नाही, पुढच्या वेळेला येईल त्यावेळी जेवल्याशिवाय सोडणारच नाही तुम्हाला. असा आमचा जिल्हा आहे. मोठी गमतीदार जिल्हा. तेव्हा राकड देशा, कणखर देशा मला दिसलं नाही. पण ज्यावेळी मी खरा कोल्हापूरला आलो ना, मग दिसलं हे रांगड. मग आमची मंडळी बोलतात पण रांगड. मला ज्याला सुशिक्षित कोणाला म्हणतात, मी व्याख्या केली, जास्तीत जास्त एका वाक्यामध्ये जो शिव्या देईल, वाक्याच्या सुरुवातीला शिवी आणि वाक्याच्या शेवटाला शिवी, तो मी म्हणतो सुशिक्षित आहे तुमचा कोल्हापूरचा. हो, असं आहे. मी शिव्यांची यादी केलेली आहे बरं का. त्यातल्या त्यात एक शिवी मला लय आवडते, रांडच्या. खणखणी शिवी आगी, अजिबात त्याच्यात काय माग नाही कुठे. पोरगाही बापाला म्हणतो, बापाही पोराला म्हणतो. काय मत नाही मोठं अस्सल, म्हणजे याला खानदानी कणखरपणा म्हणतात, त्याला राकटपणा म्हणतात. असो मी काय सांगत होतो, क्षत्रिय आहेस तू, पाया नको पडू विश्वामित्राचा. विश्वामित्रा पण क्षत्रिय आहेत. राजाला पटलं. एक क्षत्रिय दुसऱ्या क्षत्राला शर्मिंदा होत नाही, पाया पडत नाही. अशा रीतीने राजाने विचार केला, नारदांचं ऐकलं आणि मग ते गेले सुमेर पर्वतावर. नारद आपल्या पद्धतीने निघून गेले. नारद म्हणले काम झालं आपलं. त्या ठिकाणी गेले, तिथे सगळे ब्रह्मर्षी होते, ऋषी, राजर्षी, महर्षी सर्व होते. सर्वांचं दर्शन घेता विश्वामित्रांकडे आले आणि दर्शन न घेता पुढे गेले. तुम्हाला एक सांगू का, कीर्तन झाल्यानंतर तुम्ही सर्वजण दर्शन घेणार माझं. पण मला एक विचारायचंय, दर्शन घेणारा मोठा का देणारा मोठा हो? खरं सांगा, दर्शन देणारा मोठा का दर्शन घेणारा मोठा?
देणारा मोठा ना. शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशस्ती देतात, तू मोठा आहेस म्हणून. कोण देतं? शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देतात की तू या परीक्षेत पास झाला. आता तुम्ही ज्याचं दर्शन घेतात त्याला प्रशस्ती पत्र देतात, तू दर्शनीय आहेस. मोठा कोण? कोण मोठा झालं? प्रशस्ती पत्रक तुम्ही देता की तुम्ही मोठा आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना देतो. मग दर्शन घेणारा असो, मला त्याच्याशी नाही, पुढे जाऊया आपण. दर्शन घेतलं नाही विश्वामित्रांचं, त्यावेळी विश्वामित्र काही बोलले नाही. सत्संग झाला पण मनातून चरफड चरफड. आमचं दर्शन कोण घेतं त्याच्याकडे नाही लक्ष आमचं. दर्शन न घेणाऱ्या माणसाला आम्ही पाहत असो. माझं न दर्शन घेतं काय, ही गंमत आहे आमची. तेव्हा राग आला खूप, अतिशय क्रोधाविष्ट झाले. सत्संग पार पडला आणि तडक विश्वामित्रांनी अयोध्या गाठली. प्रभू विश्रांतीचा कालखंड होता, विश्राम करत होते भगवान प्रभू रामचंद्र. लक्ष्मणजी दारावर होते, पहारा देत होते. आणि तितक्यात विश्वामित्र आले. जसे विश्वामित्र आले तसे लक्ष्मणजींनी त्यांना दंडवत केला, सन्मान केला, मान सन्मान केला. आणि तितक्यात त्यांनी सांगितलं, प्रभू कुठे आहेत? राम कुठे आहेत? म्हणजे प्रभू विश्रांती करतात. बरोबर आहे. राजा झोपला का प्रजाही वाटोळं होतं. बोलून गेले, रागात काय बोलत होते कळत नव्हतं. राजा झोपला का प्रजेचं वाटोळं होतं. लक्ष्मणजींना घाबरले, काय झालं कुणास ठाऊक. गेले, प्रभूंना विनंती केली की विश्वामित्रजी बाहेर आले. प्रभू तत्काळ उठले आणि पळत पळत बाहेर आले. आणि आल्यानंतर विश्वामित्रांचं दर्शन घेतलं. एवढा भगवान परमात्मा होता, पण ऋषीसाठी तो मिंदत्व पत्करत होता. तो परमात्मा अमानी मानदहा मान्यो हो. प्रभूंचा ते विष्णू सहस्रनामामध्ये अमानी मानदो मान्यो, तो अमानी आहे आणि म्हणून सर्व मान्य आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट, त्याला मान कोणाचा सहन होत नाही. तीनच, त्याला मान कोणाचा सहन होत नाही. तो स्वतः अमान्य आहे आणि मान्यदहा म्हणजे तो सर्व मान्य आहे. असा परमात्मा विष्णू परमात्मा आहे. काय आलं बघा बरं त्याला. जाऊ द्या, त्याला खाऊ द्या, खाऊ द्या. विठाल विठाल विठाला 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 विठाला. परमात्मा भक्ताचा एवढा भुकेलेला आहे. देवई चिराज चरणाची माती, देवई चिराज चरणाची माती. देवईची राज चरणाची माई, देवईची राज चरणाची माती. धावत चालती मागे धावत चालती मागे भक्ताचा अंकित आहे. भक्त परवेश स्वभाव परमात्म्याचा आहे. विश्वामित्रांचं दर्शन घेतलं. विश्वामित्रांचं दर्शन घेऊन सांगितलं, प्रभू आपल्या क्रोधाचं कारण कळेल का? आणि मग विश्वामित्रांनी सांगितलं, त्या सुकंताने माझा अपमान केला, घनघोर अपमान केला, त्याला तातडीची शिक्षा कर अशी माझी इच्छा आहे. भगवंतांनी तिथेच निर्णय घेतला, मी वचन देतो प्रभू. प्रभू म्हणतात, हे ब्रह्मन, हे ऋषीवर्य, मी वचन देतो, उद्या संध्याकाळी त्याचं शिर तुमच्या पायाजवळ आणतो. बस हे माझं वचन आहे. वचन दिलं.
प्रभूंचे वचन, दुसरं तिसऱ्याचं वचन नव्हतं, प्रभूंचं वचन होतं. आणि हे वचन दिल्यानंतर विश्वामित्रांचा राग थोडा शांत झाला. पण हे वचन, याची ख्याती हा म्हणता वाऱ्यासारखी सुकंत महाराजांपर्यंत पोहोचली. सुकंतांना कळालं की उद्या प्रभू आपल्याला जिवंत ठेवत नाहीत, आपलं शरीर धडा वगैरे करतायत. कारण प्रभूचं वचन होतं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाए. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रघुकुलरी सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. रघुकुलरीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम. आपल्याला सुकंत महाराज म्हणतात की आता आपण जिवंत राहत नाही, घाबरले, आता काय करावं, प्रभू आपल्याला सोडत नाही. सुकंद महाराजांना हे कळाल्याबरोबर अतिशय घाबरले. प्रत्यक्ष मृत्यू आता साक्षात आपल्या जवळ समीप आलेला आहे. सुकंद महाराजांना अतिशय भीतीने गाळण उडाली त्यांची. आणि मग विचार केला, हो, मग ते नारद महर्षींना बघायला लागले. सल्ला त्यांनी दिला होता ना. कुठे आहेत ते नारदजी? नारदजींचा धावा करतात, नारदजी कुठे येतात. आणि मग शेवटी अंत न पाहता नारदजी साक्षात समोर येतात. सुकंद महाराज म्हणतात, महाराज जमलं म्हटलं. आता म्हटलं झालं काय? मृत्यू माझा निश्चित आहे. अरे म्हटलं कोण मरायला नाही आले, इथं जिवंत राहायला आले. नारद म्हणतात. नारद तिथं ब्रह्मज्ञान द्यायला सुरुवात केली. अरे जो आवेगा सो जावेगा, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. अरे जो येतो तो मरतोच. मृत्यू आणि जन्म हे सख्खे बहीण भावंड आहेत. जन्माबरोबर मृत्यू येतोच असतो. इथं कोणी आले नाही. अहो तसं नाही महाराज, मला देवाकडून मृत्यू. अरे मग आनंदाची गोष्ट आहे. देवाने जर तुमचा मृत्यू केला त्याच्यासारखं भाग्य कुठले? स्वतः प्रभू तुमचा मृत्यू हरण करतात, याच्यासारखं भाग्यवान. महाराज क्षमा करा, अंत पाहू नका. भीतीने अर्धमेला मी झालेलो आहे. उद्या साक्षात मृत्यू आहे, मला वाचवा. बस एवढं, मला वाचवा. नारद महर्षी म्हटले शेवटी ठीक आहे, काय हरकत नाही, वाचवतो मी तुम्हाला. काय करा, माझ्याबरोबर चला. म्हणजे गेले. दुरून डोंगर पर्वत दाखवला. म्हणजे पर्वतावर एक गुहा आहे. गुहा आहे तिथे एक देवी, भगवती देवी माता अंजनी देवी, त्या तपराधना करतात. त्या तू तिथे जा आणि त्यांचं दर्शन घे आणि त्यांना तुझं दुःख सांग, असं सांग. पण फक्त मी तुला पाठवलं हे सांगू नको. नारदांनी सांगितलं, मी सांगितलं, मी पाठवलं हे सांगू नको म्हटलं. ठीक आहे. गेले सुकंद महाराज वरती. माता भगवती अंजना देवीचं दर्शन घेतलं. दारासमोर हाक मारली. माताजी बाहेर आल्या, दर्शन घेतलं. अभय तो मागितलं, उद्या माझा सुनिश्चित मृत्यू आहे, मृत्यूपासून माझी संरक्षण करा अशी मी तुम्हाला विनंती करते. अंजनी माता म्हटले, मला शरण आले ना, अभय दिलं तुला, काळजी करू नको, उद्या तुला मृत्यू येणार नाही. संध्याकाळी माझा मुलगा येईन, त्याला सांगतो. कोण? मारुतीराय. सायंकाळी मारुतीराय आले. आईचं दर्शन, मारुतीराय बाकी संध्याकाळी आईचं दर्शन कधी चुकवत नसत. हो, दररोज आईचं दर्शन घ्यायचे ते मारुतीराय. त्याप्रमाणे आईचं दर्शन घेतलं आणि आईने सांगितलं, मला वचन दे. मारुतीरायनं म्हटलं, आई वचन असं काय? मी आता तुझ्याकडे जे मागणार आहे ते तू करून दाखव म्हटलं. म्हणजे काय? मी एकाला अभय दिलं मृत्यूपासून, त्याचं मृत्यूपासून संरक्षण कर याचं वचन मला दे. शेवटी आईने कधी नव्हते मागितलंय. मग मारुतीरायांनी धडधडून सांगितलं, आई प्रभूच्या पायाची शपथ, तुझ्या पायाची शपथ, तू ज्याला अभय दिलं त्याला मी अभय देतो. आता वचन कोणी दिलंय? मारुतीरायांनी. आलं का लक्षात? हे वचन आता कोणी दिलंय? मारुतीरायांनी दिलं. इकडे भगवंतानी वचन दिलं.
झाली गंमत. सुकंत महाराज बाहेर आले, दर्शन घेतलं आणि झालेली घटना सर्व सांगितली. अरे बापरे, ना मारुतीराय म्हटलं असं झालं का, मला अगोदर का नाही सांगितलं. म्हटलं झालं ते झालं, आता अभय दिले, आता मला काही माहिती नाही. नारद मारुतीराय म्हटले माझी चांगली फसगत झाली, ठीक आहे हरकत नाही, अभय दिले मी आईला वचन दिलेलं आहे, मी निश्चितच प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी मारुतीराय अयोध्येला पोहोचले. सगळी आवरावर चालली होती, सैन्याची जमवाजमव चालली होती, चतुरंग सेना सज्ज तयार झाली होती, लक्ष्मणजी तयार झाले होते, युद्धवेश परिधान केला होता आणि मारुतीरायांची एंट्री म्हणजे आले. मारुतीराय आल्यानंतर प्रभू म्हटले बरे झाले मारुतीराय आले तुम्ही, चला बरं आपल्याला निघायचंय. म्हणजे कुठं, आपलं युद्ध करायला जायचंय. मारुतीराय म्हटले नाही गेलं तर नाही जमणार का, असं कसं होईल, मी वचन दिलंय ऋषींना. म्हणजे काय दिलं, आज मी त्याला मारणार हे वचन दिले. मारुतीराय म्हटले मी पण वचन दिले. म्हणजे काय, ज्याला तुम्ही मारणार आहे त्याला मी तारणार आहे. मारुतीराय म्हटले ज्याला तुम्ही मारणार आहे त्याला मी तारणार आहे. मग प्रभूंना आश्चर्य वाटलं. म्हटलं देवा मी वचन दिलेले आईला आणि तुमच्या पायाची शपथ घेतलेली की ज्याला तुम्ही मारणार आहात त्याला मी अभय देणार आहे, त्याला मी तारणार आहे. प्रभू म्हटले माझ्या वचनाचं काय, म्हणे तुम्ही बघा, पण माझ्या अवतारामध्ये माझं मुख्य ध्येयच आहे प्राण जाय पर वचन, मी वचन दिलंय, प्राण गेला तरी 72 वचन मी पालनच करणार. म्हणे देवा तुम्हाला तुमचे कर्तव्य काय करायचं ते करा, पण मी त्याला वाचवणार म्हणजे वाचवणार. प्रभू म्हटले मी त्याला मारणार म्हणजे मारणार. कोणाचं आता झालंय संभाषण, देवभक्ताचं संभाषण. एक देव म्हणतो मी मारणार आणि भक्त म्हणतात मी तारणार. प्रश्न उपस्थित झाला मोठा आणि क्रोधाने लाल प्रभू झाले. मारुतीराय बाकी तिथून काढता पाय घेतले, थेट सुकंताकडे गेले. सुकंताला सांगितले चल माझ्या बरोबर, आणि घेऊन ते सरळ आले एका जंगलामध्ये. जंगलामध्ये आल्यानंतर तिथे सुकंताला 8:36 झाली बरं का. सुकंताला सांगितलं माझ्या मागे ये, आणि सुकंत त्या ठिकाणी बसला, मारुतीरायांच्या मागे आला. आल्यानंतर जंगलामध्ये एक एकांत ठिकाण बसले. म्हणे आता एक काम कर, म्हणे काय, भजन कर. काय म्हटले मारुतीराय, सुकंत म्हटले इथं सर्व मांड्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कसलं भजन, माझं मन कुठे एकत्र राहते, अस्थिर आहे मी, मृत्यूचं भय साक्षात मला समोर आहे आणि तुम्ही म्हणता भजन कर. मारुतीरायांनी सांगितलं मृत्यूवर जर एकमेव उपाय असेल, मृत्यूला जिंकायचं असेल तर एकमेव हेच कारण आहे अभंगाचं पहिलं. राम नामाची धन्य ख्याती, 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 राम नामाची धन्य ख्याती. पावितरले पुढे तरते, पावितरले पुढे तरते, तरला कोणे आजा मेला, तरला कोणे आजा मेला. पापी तरले पुढे तरती, पापी तरले पुढे तरती, तरला कोणी आजा मेळ, तरला कोणी आजा मेळ. राम नामाचे धन्य ख्याते, पापी तरले पुढे तरते, पापी तरले पुढे तरते, पापी तरले पुढे तरते,
भजन कर. मृत्यूला डावलायचं असेल तर भजन कर. पण असं आहे, भजन कर, राम नाम घे. राम नामाची ख्याती एवढी मोठी आहे, किती मोठी आहे त्याचा विचार मी पुढे करतोच. फक्त एकच सांगितलं सुकंदाला, भजन कर. भजन कर म्हटल्यानंतर सुकंद म्हणतो, महाराज लक्ष लागत नाही. पण भजनासाठी एक पाहिजे. काय? एक मन अवघ्या भांडवला. मन परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर शक्यच नाही. ज्यावेळी बाह्य इंद्रियाचं संपूर्ण जगत दाम्पत्य पदार्थांच्या ठिकाणी माझी समग्र असणारी ममता आहे, तर मी या प्रभूच्या नामामध्ये दंग होऊ कसा? संत म्हणतात एकच आहे, जोपर्यंत मन प्रभूच्या ठिकाणी स्थिर होत नाही. रंगले मन राम रंगले. प्रत्येक वेळेला वाजवायचं असं काही नियम नाही. अवघे मनची राम झाले, मन राम रंगले. भक्ती अथवा ज्ञान, शांती अनिक योग सिद्धी. निर्धारिता न कळे रामची आधी अंती. राम आधी आणि अंती प्रभूच आहे, दुसरं काय. त्या पण ती लगन झाली पाहिजे, मनाची एकत्रता झाली पाहिजे. ऐशी लागे लगन, मीरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगे. महलों में खड़ी बन के जोकन बनी, मीरा रानी दीवानी कहाने लगी. ऐशी लागी लगन, मीरा हो गई मगन. प्रभूच्या नाम चिंतनामध्ये रंगला हा रंगे. तुका विठ्ठल सर्वांगे. रंगलं पाहिजे. सर्वांगाने तुकोबराय म्हणतात मी रंगलेलं. बास, लोक मला काही म्हणो, वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंद. मी गातो नाचतो आनंद नाचतो. आनंद नाचतो. गायीन ओविया, गायीन ओविया. गायीना ओविया, गायीना ओविया. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बाबा. ओव्या गाऊ कौतुक तू ये रे बाबा. सासू आणि सासरा तिरतो तिसरा. ओव्या गाऊ प्रसारा तू ये रे बाबा. ओव्या गाऊ प्रसारा तू ये रे विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले. प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले. गायी न ओविया, गायी न गायीना ओविया, गायीना ओविया. पंढरी जाया, पंढरी जाया. पंढरी जाया, पंढरी जाया. आमुचा तो पांडुरंग. आमुचा तो पांडुरंग. मी गातो नाचतो आनंदी. गातो नाचतो नाचतो. एकदा आमच्या मृदुंग मनीसाठी सर्वांनी टाळ्या होत्या. खूप गोड. छान. पंढरीच्या पांडुरंगाचं नामचिंतन हे सुकांत प्रभूंचं नाव घे. काही काळजी करू नका. निश्चित प्रभू आपल्याला वाचवतील.
अरे ज्याचं नाव घेऊन जोच मारायला आला, विषय सुकांत काय म्हणतो, मी त्याचं नाव घेतो पण तोच मला मारायला आला, मी कसं नाव घेऊ. काय झालं माहिती का, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एकदा प्रभू दगड तरले ना. भगवंत म्हणलं ठीक आहे, मी पण प्रयत्न करतो. आणि प्रभूंनी दगड टाकला. काय झालं, बुडाला. मारुतीरायांनी पाहिलं भगवंताने म्हटलं बघ, माझ्या नावाने दगड तरतात आणि मी टाकला तर दगड खाली जातो, काय प्रकारे. म्हणजे प्रभू एक कारण सांगतो. म्हणजे काय, प्रभू तुमच्या नामाने दगड तरतात, एवढं तुमच्या नामाचा महिमा आगाध आहे, पण जे प्रभू तुम्ही जर स्वतः टाकायला लागले तर त्या बिचारा जीवाने जायचं कुठे. अरे तूच जर त्याचा त्याग करायला लागला, आम्ही कुठे जाणार देवा. जो तारणारा जर मारायला लागला तर आम्ही कोणाच्या नावाने हाक मारावा. सुकांत म्हणतो मी त्या मारणार आहे त्याचं नाव घेऊ कसं. अरे तोच मला मारणार आहे, शपथ घेतलेली आहे, आण घेतलेली आहे, प्रतिज्ञा केली, वचन दिले. मारुतीराय म्हटले बस आढळ विश्वास ठेव, नामावर आढळ विश्वास ठेव, काय काळजी करू नको, मैं हूं ना, मी आहे म्हटले, काळजी करू नकोस, नाम घे. नाम घे. तुम्हाला म्हणतो विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. पुंडलिका राकट देशा कनखर देशा, पुंडलिका माताजी आपला दाखवायचा आवाज त्यांना की नाही. काही नाही, शेजारणीने बादली आपली अर्धवट बादली बाजूला काढली आणि तिची भरायला ठेवली. किती प्रेमाने तिच्याशी बोलाल. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला क्या बात आहे, वा. एक सुरात बघा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. धन्यवाद, खूप छान. मला वाटतं मातावर्गांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. विभूते साहेब, मी नेहमी बोलत असतो ते लग्नामध्ये सप्तपदीला तो ब्राह्मण सांगतो ना आपल्याला काय, आहो तुम्ही पती पत्नी झाला हो. पती पत्नी म्हणजे संसाराच्या रथाची दोन चाक, कळलं असं म्हणतो. पती पत्नी म्हणजे रथाची दोन चाक. आता रथ आहेत का, मग दोन चाकाच्या काय, आता सायकली दोन चाकाच्या, बरोबर की नाही. दोन चाकाच्या काय राहिल्यात, पुढचं चाक कोणाचं, पुढचं चाक आपलं दिशा दाखवतो ना, पुढेच असतं ना आपलं, बरोबर का. पुढचं आपलं मान्यता करा, नाही तर बघू आपण. पुढचं चाक आपलं, मागचं चाक यांचं, मागचं चाक यांचं, पुढचं चाक आपलं. मग मला सांगा कॅरेज कुठल्या चाकावर असतं, कॅरेज कुठल्या चाकावर असतं. वजवायचं काम कोण करतं, पुढचं. बरं दुसरं, स्टँड कुठल्या चाकाला असतं, स्टँड आधार द्यायचं काम कुठलं चाक करतं,
पुढचं काय करत? बरं जाऊ द्या, चैन कुठल्या चाकाला असती? चैन कुठल्या चाकाला असती? वडायचं काम कोण करतं? संसाराचा गाडा. पुढचं काय करत? बरं आपण एक काम करू, आपलं ते खालती वरंगळते ना काही तर खाली या रोडला असं उतार आहे बघा, त्या उताराला सायकल लागलं फक्त पुढचा ब्रेक दाबायचा, काय होईल? म्हणजे पुढच्याला एक काम दिलं तर असं करून ते बघा. आपल्याला म्हटलं म्हणा तर कोणी पुंडलिका, कोणी पुंडलिका, अरे एक तरी आवाज आहे का? गणलेल्या लोखंडाला खालवल्यासारखा आवाज आपला, पण किती एक सूर गोड वाटला आवाज बघा, किती मधुर वाटला आवाज, छान वाटला आवाज. पण जास्त तुम्ही हुरळून जाऊ नका. कुलूप कुठल्या चाकाला असतं? सुकंताला सांगितलं राम नाम घे. मला परत कथेमध्ये यायचं. शेवटी सुकंताने विचार केला, ठीक आहे आता सद्गुरूंवर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, तर आपलं कार्य सिद्धीला जातं. आज मितीला सुकंताचे गुरु मारुतीराय आहेत आणि मारुतीरायांनी सांगितलं की नाम घे. सुकंताचा अर्ध कर्तव्य आहे, निष्ठा पाहिजे. गुरुच्या ठिकाणी निष्ठा पाहिजे. गुरुच्या ठिकाणी निष्ठा असेल तर होते. आता सगळी निष्ठानिष्ठीचीच काम आहेत. आता मोठी अवघड कमी झालेली. आता कुठल्या महाराष्ट्रामध्ये आता सप्ते होतात. पहिलं परंपरागत सप्ते असायची महाराज, त्या महाराजांच्या 4-4 पिढ्या तिथं सेवा करायची, बरोबर की नाही? हो, फडा पद्धतीने आपल्याला फड पद्धतीने त्याची सेवा करायची. 4-4, 5-5, 6-6 पिढ्या त्या महाराजांच्या, आणि आपल्याही 4-5 पिढ्या त्याच महाराजांची सेवा करायची. आता काय महाराज, एक गाव आहे सोलापूर जिल्ह्यात, तिथं माझं कीर्तन झालं. आणि कीर्तन झाल्यानंतर मग तो संयोजक बोलला, मला माझ्याजवळ एकंदरीत 3,500 कीर्तनकारांची नावं आहेत. आजचा कीर्तन 222वा. आजचा कीर्तनकार 222वा, म्हणजे अजून त्याला 3,000 कीर्तनकार तिथं आणायचे होते. एका गावामध्ये एक कीर्तन झालं का परत त्या गावामध्ये कीर्तन होत नाही. लोकच म्हणतात महाराज बदला झाले त्याचं गेल्या वर्षी. 10 वर्षाचं लोकांच्या लक्षात जाते. 10 वर्षापूर्वी त्याची तारीख घेतली होती, आता नको, नवीन बघा. आणि आता युट्यूब अवघड झाले महाराज. असं अभंगाचा अर्थ सांगण्यापेक्षा अभंगातून अर्थ कसा मिळेल याच्याकडे जास्त लक्ष आहे. बरोबर महाराज, क्षमा करा, माझी योग्यता नाही. अभंगाचा अर्थ सांगण्यापेक्षा अभंगातून अर्थ कसा मिळेल, अर्थ म्हणजे पैसा कसा मिळेल याच्याकडे दक्षता असो श्रद्धा होती. आणि मग सुकंताने भजन करायला सुरुवात झाली. पण भजन कसलं, घाबरली होती, भीती. इकडे प्रभूचे सेनादल आलं, लक्ष्मणजी सज्ज होते, शोध घेतला, अरण्यात होते. तिथे गेले लक्ष्मणाचे करून सैन्य प्रभू रामचंद्र. आणि मग लक्ष्मणाने सांगितलं मारुती बाजूला हो. मारुतीच्या पाठीमागं ठेवलं होतं मारुतीला. सद्गुरूंनी पाठीमागं ठेवलं होतं शिष्याला. आपण कळी काढा अशी भिडे. लक्ष्मणजी बाजूला हो. लक्ष्मणजी म्हणते मारुती बाजूला हो. मारुतीराय म्हटले काय करायचं असेल तर देवा तुम्ही करा, पण मी काय जागा सोडणार नाही. निश्चळी विश्वास, माझा विश्वास आहे, निष्ठा आहे, मी बाजूला होणार नाही. लक्ष्मणजी म्हटले पुन्हा सांगतो मारुतीराय याचे परिणाम भोगावा लागतील, त्या सुकंताला आमच्या हवाली करा. प्रभूची आज्ञा आहे, आज्ञा समज. स्वामी भक्त आहात ना तुम्ही, तर आज प्रभूची आज्ञा आहे, त्या सुकंताला प्रभूंजवळ नेऊन ठेवा. काही जरी असलं मारुतीराय, पण मी वचन दिले, प्रभूची शपथ घेतलेली महाराजांनी. मी जर शपथ प्रभूची घेतली तर माझी स्वामी भक्ती काय कामाची. माझी निष्ठा प्रभूंच्या पायाजवळ आहे ना, मग पायाचीच मी शपथ घेतलेली आहे. मी बाजूला होणार नाही आणि सुकंताला पाठवणार नाही. शेवटी क्रोधाविष्ट लक्ष्मण झाली आणि लक्ष्मणाने भात्यातून बाण काढला, शरसंधान केलं, हृदयाचा वेध घेतला. लक्ष्मणजी म्हटले मारुतीला शेवटचा सांगतोय, आता हा बाण सुटेल. मारुतीला निढळ होते, आढळ होते,
मारुतीला म्हटले लक्ष्मणजी काय करायचं ते करा, मी बाजूला होणार नाही. आणि रागाने क्रोधाने आविष्ट झालेले लक्ष्मणजी प्रभूची आज्ञा मानत नाही. ज्या प्रभूवर अत्यंत निष्ठळ विश्वास होता असे लक्ष्मणजींना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी बाण सोडला त्या हृदयाचा वेध घेत. बाण जसा निघाला त्या धनुष्यातून टणत्कार करून तर सरळ वेध घेतला हनुमंतरायाच्या हृदयाचा. आणि हृदयाचा वेध घेता क्षणी अचानक एक आगटीत घडलं. प्रभू रथावरून खाली पडले. भगवान प्रभू रामचंद्र रथावरून खाली पडले. रथातून जसे खाली पडले तसे सगळे सैन्य घाबरले. अचानक प्रभू खाली पडले, बेशुद्ध झाले प्रभू, मूर्छित झाले प्रभू. लक्ष्मणजी आधी करून सुमंत सर्व धावत आले. कोणी वारा घालते, कोणी पाणी शिंपडते आणि कसं तरी प्रभूंना सावध केलं. आणि मग तिथे प्रभू म्हणतात काय झालं? काय नाही म्हणले. लक्ष्मणजी म्हटले मी बाण सोडला मारुतीरायावर. म्हणे कुठं सोडला? म्हणे नेमका हृदयाचा वेध घेतला. म्हणे मी कुठं राहतो मारुतीरायांच्या? अरे तू मारुतीरायावर बाण नाही सोडला, तू माझ्यावर सोडला बाण. कारण त्या हृदयामध्ये तैसा हृदयामध्ये मी रामू, मी तिथे आहे. तो बाण मारुतीरायाला लागला नाही, तो बाण मला लागला म्हणून मी मूर्छित पडलो. ही भक्त आणि देवाची अतूट नाती. शेवटी मारुतीरायांनी विनंती केली काही झालं तरी देवा तुमचा भक्त आहे, अभयत्व द्या. प्रभू मारुतीरायांजवळ गेले. मारुतीरायांच्या जवळ घेतल्यानंतर मारुतीरायांजवळ हृदयाशी धरलं आणि पाटण थापटलं, डोक्यावर हात ठेवला. प्रभूंनी मनामध्ये मारुतीरायांचं स्मरण करत होते. आज प्रभू मारुतीरायांचं स्मरण करत होते. कारण काही जरी झालं तरी भक्ताचा विजय हे प्रभूचा विजय असतो. लक्षात. माझ्या भक्ताला कुठल्याही प्रकारची आच येऊ दे, माझा भक्त कसाही असला तरी तो भक्त माझा आहे, मी त्याला मुख्य पदाला नेतो, उच्च पदाला नेतो. अशी भगवंताच्या प्रभूची अशी दयानिधी आहे. किती दयाळू आहे परमात्मा, किती दयाळू आहे. देव देऊनी उदार भक्ता देतो अमरपदे, देता न म्हणे साना थोर वैरियासी तेची दे. देह सार्थके आद्य छंदे वासुदेव वदेतो, देखा अजामेळा उद्धरीला नामे येणे मुकुंदेव. इथे नाथ महाराज ते सांगतात दुसऱ्या चरणामध्ये, तरला कोडी अजामेळ, तरला कोडी अजामेळ, तरला कोळी अजामेळा, तरला कोळी अजामेळा. कानी ते सकळ हो असू दे. अजामेळाचा उद्धार केला, आपला का होणार नाही? प्रभूंनी एक केलं. प्रभूंनी मारुतीरायांच्या डोक्यावर हात ठेवता क्षणी डोळे बंद केले होते. प्रभूंनी डोळ्यावर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला. मारुतीराय पटकन बाजूला झाले आणि सुकंताला पुढे गेले. आता तो हात सुकंताच्या डोक्यावर पडला आणि सुकंताला पाहिल्यानंतर प्रभू म्हटले अरे तुझ्या डोक्यावर ठेवला होता मारुतीराय. म्हणे माझ्या काय सुकंत का मी वेगळा आहे का? अहो तोही तुमचा भक्त आहे, मी तुमचा भक्त आहे. अरे पण त्याची सेवा नाही काय? देवा तुझं ब्रीद आहे, तुझं नाम घेणारा कसाही असू द्या, गणिका जरी असली तरी तिचा उद्धार करण्याची देवा तुम्ही उद्धार करता. सोशिली पुतना येणे मोईलेले करू, सोशिली पुतना विष क्षणामध्ये घेऊन मारण्याकरता आली होती देवा, पण सोशिली पुतना येणे मोईलेले करू, आली न संडी बाप रकुमा देवीवरू, हृदयी धरुनी तुम्ही यासी खेळावया न्याऊ. हे प्रभू तुम्ही दयानिधी आहात, तुम्ही कृपापात्र सर्वांना करू शकता. फक्त तुमचा हात ज्याच्या मस्तकावर जातो त्याचे संपूर्ण जीवन बदलतं. कितीही जरी पाप असलं तरी पाप निवृत्त होतं. त्याच्या ठिकाणी जरी ती स्त्री असो, ती कुठली यातीहीन असो, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, म्हणून यातीचा याताचा विचार न करता
प्रभूचं नामचिंतन जो करेल त्याला प्रभू उद्धार करून घेतात. हे प्रभूचं कार्य आहे. आणि शेवटी नाथबाबा म्हणतात प्रभूचं नाम फक्त या लोकात नाही, फक्त मृत्यू लोकात आहे असं नाही, तर भगवान प्रभू राम शंकर प्रभूंचं नामचिंतन घेतो. हो, तो परमात्मा शंकर प्रभूचं नाम घेतो. खाली बळीराजा पाताळात तो सुद्धा प्रभूचं नाम घेतो. अशा रीतीने तिन्ही लोकांमध्ये प्रभूच्या नामाचा एक डंका आहे. आणि मग त्या ठिकाणी सुकंताला अभय द्यावा का नाही या विषयाने तितक्यात तिथं विश्वामित्र आले. परत माझ्या गोष्टी विश्वामित्र आले. विश्वामित्राने पाहिल्यानंतर मग सांगितलं प्रभू सुकंताला अभय द्या, कारण साधू मारण्याकरता नाही तर तारण्याकरता असतो. विश्वामित्रांनी सुद्धा अभय दिलं. शेवटी प्रभूंना मानावं लागलं. पण शेवटी मारुतीराय विश्वामित्र आपल्या सुकंताकडे गेले. रामप्रभू सुकंताकडे गेले. म्हणे सुकंता तुला हे कुठल्या कुसंगाचं नाद लागलं रे, विश्वामित्राचं दर्शन न घेण्याचा? कुठल्या कुसंगामुळे हे घडलं? सुकंत म्हटले कुसंगामुळे नाही, सत्संगामुळेच घडलंय. झालं काय? तिथ्यात नारायण नारायण नारद महर्षी तिथे आले. आणि नारद महर्षी तिथं आल्यानंतर सांगितलं नारदा हा सगळा तुमचा खेळ का? म्हणे हो माझाच खेळ. म्हटलं झालं का? मला एकच पाहायचं होतं प्रभू. आता महत्वाचं उत्तर आहे नारद महर्षींचं आणि अभंगाचं. मला प्रभू एवढंच पाहायचं होतं की देव मोठा का देवाचं नाव मोठं? काय म्हटलं? देव मोठा प्रभू मोठे का प्रभूचं नाम मोठं? मग काय सापडलं? मला देवा एकच कळालं की तुझ्यापेक्षा तुझं नाम मोठं. कारण नामाचा महिमा काय आहे हे फक्त आम्हाला माहिती आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. हो, हे परमात्मा तुझ्या नामाचा महिमा नाही पण आम्हाला माहिती आहे. असा अगाध तुझी लीला आहे प्रभू. तुझं नाम श्रेष्ठ आहे. हे नामोच्चारण नामविषय एकनाथ महाराजांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. अजून एक कथा आठवती पण ती सांगू? वेळ झाला ना आपला. वेळ माझी क्षमा मागतो. वेळेच्या आत सोडणारा कीर्तनकार मोठा असतो, वेळेत सोडणारा मध्यम असतो, आणि वेळ झाली तरी सोडत नाही टिंबटिंब असतो. मी नाही बोलत. मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. पुनश्च एकदा श्री हुपरी गावामध्ये आपण सर्वजण एक गुणाने राहतात. सर्वजण श्रेष्ठ आहात. महाराज जीवनाची चांदी केली तुम्ही. काय कमी आहे? हो, चांदी आपल्या जीवनामध्ये. अशी चांदीसारखी सोन्यासारखी मंडळी तुम्ही आहात आणि अतिशय धार्मिक आहात. असं हे शास्त्र ज्ञानोबा म्हणतात, जेत संपत्ती आणि दया. संपत्ती असून दया ज्याच्याकडे आहे ती दैवी संपत्तीने युक्त समजावा. आपण संपत्तीवान आहात आणि आपण दयावान आहात. आपण कीर्तनकारांची पाकिटं जाडजूड भरता. आपण दयावान आहात, आपण संपत्तीवान आहात आणि अवदारी आहे आपल्याकडे. केवढा अवदारी आहे असे. तेव्हा पुनश्च एकदा आपल्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या जवळ विनंती करतो. माझा अभंग आज वेगळा होता. मला आज अभंग घ्यायचा होता, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. हा अभंगावर सेवा करायची होती. भगवानच देव आहे आणि भगवानच गुरु आहेत याबद्दल चर्चा करायची होती. पण आमच्या महाराजांनी सांगितलं की आज हा अभंग सरकारांनी सांगायचे. आणि खरंच मला आज आठवण झाली आमच्या सरकारांची. घोरपडे सरकार, वैकुंठवासी घोरपडे सरकार या ठिकाणी 20 वर्षापूर्वी मी आलो होतो. जगद्गुरु संत तुकोबारांची जीवनचरित्र मी इथं केलं होतं. आजही सर्वांना ते मला नेहमी आठवण करतात आमचे उपरीकर की ही कथा 7 दिवस मंदिरामध्ये केली होती, छान वाटली होती. तेव्हा बघू कधीतरी वेळ आला तर परत तुकोबारांची कथा करू का नको करू? बघा हो विधाते सरकार असो. असो, जगद्गुरु संत तुकोबाराय हा माझ्या जीवनाचा खरंच म्हणजे मला त्या तुकोबारायांचं किती सांगावं असं वाटतं. आणि खरंच तुकोबारायांचं जीवनचरित्र अगाध आहे, समृद्ध आहे. बघू कधीतरी वेळ आला तर मी सांगेल. आमच्या आदरणीय बाळासाहेब महाराज जाधव. आणि दुसरी एक खंत एक व्यक्त व्हावीशी वाटते. आमचे काका या गेल्या महिन्यात मला वाटतं अध्यक्ष काका चंदू काका यांचंही यह लोक यात्रा संपवली. त्यांच्या असणाऱ्या निर्णयामध्ये आम्ही सर्वजण शोकाकुल आहोत.
त्यांनाही प्रथम वंदन करतो आणि आता ज्यांची नियुक्ती झाली आहे त्यांना मी या ठिकाणी तुमचं स्वागत करतो, प्रोत्साहित करतो आपल्याला आपल्याकडून फार मोठं परमार्थिक कार्य घडावं. सर्व मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी भोपरी गावातून दिंडी सोहळा पांडुरंगाच्या भेटीला अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजनबद्ध असे जातात, आपण ते करतात. महाराज आम्हाला कुठेतरी टँकरमध्ये पाणी घ्यावं लागतं आणि ते टँकरमध्ये औषध सोडल्याशिवाय टँकरमध्ये पाणी भरलं जात नाही आणि त्या टँकरचं पाणी पिलं का अर्धा तास घसा चांगला होतच नाही, एक तर तहानही जात नाही आणि ते पाणी. महाराज केवढी श्रीमंत दिंडी, बिस्लरीच्या बाटल्या, केवढी श्रीमंत दिंडी, वा वा. मी त्या आलो होतो एकादशीला तिथे, बाळासाहेब म्हटले मला बिस्लरी शिवाय पाणी नाही हो, काय म्हटलं असं बोलले ते. बाळासाहेबाचं रांगडं बोलणं मला नाही आवडतं बरं का. मनात काय नसतं पण सण कधी बोलतो तुम्ही असं. पुनश्च एकदा सर्वांचं मी या ठिकाणी क्षमा मागतो, कारण पायाच्या प्रसादे काही बोलिलं उत्तरे म्हणजे क्षमा करणे संती नोहे अंगभूती. त्याचप्रमाणे आमच्या हे संपूर्ण भजन मंडळी परिसरातून आलेली सर्व भजनप्रेमी मंडळी आणि भाविक मंडळींचं मी या ठिकाणी मनोमन दर्शन घेतो आपल्या सर्वांचं. आपण सर्वजण अतिशय श्रेष्ठ आहात, कृपा करून केव्हा तरी मला परिचय द्या म्हणजे नंतरच्या कीर्तनात. मग असं कारण तुमच्या गावातच कीर्तन ठेवा ना कशी. बरं ठीक आहे चालेल. म्हणजे परिचय होण्यासाठी दुसरं काय, मला तारखा मिळवा असं नाही मला म्हणायचं, परिचय होण्याकरता. त्याचप्रमाणे आमच्या आळंदीतून आलेले हे महाराज, त्यांचं सरप्राईज करा बरं का. त्यांचं इंस्टाग्रामला फॉलो त्यांना करा. त्यांचं इंस्टाग्रामला स्वतः त्यांचं खातं आहे, तर त्या आदरणीय महाराजांचं इंस्टाग्रामला फॉलो करा. ते काय म्हणतील ते नंतर तुम्हाला सांगतील, वैयक्तिक भेटून आहे 2-4 दिवस ते, तेव्हा त्यांना फॉलो करा असं मी तुम्हाला विनंती करतो. पुनश्च एकदा सर्वांचं दर्शन घेऊन सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर तुकाराम 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 ही गीता. तुकाराम 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 एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण
सरला कोळी आजा मेरा सरला कोळी आजा मेरा गणिता आणि ते सकळ गणिता आणि ते सकळ आपले महत्व आम्हाला खूप आनंदकारक वाटते. माझी विनंती आपली सर्वांनी त्यांच्या स्वागतासाठी एकदा टाळ्या वाजवा. छान आणि उत्तम गाणं कसं असावं असं गोड गाणं. विकासजी खूप आनंद वाटला. आपण आपल्याला उदंड आयुष्य आणि भरपूर आयु आपल्याला प्राप्त होत असं.
झालेली सेवा प्रभू रामचंद्र मारुती यांच्या चरणावर व्यक्त करून या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.